12-13 वर्षांचं ते लेकरू. नराधमाने त्याच लेकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. चेहऱ्याची उजवी बाजू भाजली. तिच्या निरागस चेहऱ्यावरचं हे हसू या नराधमाने हिरावून घेतलं. लहान वयातच वडील वारल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं. आता तोच चेहरा ॲसिडचे चटके सोसतोय. एखाद्या लेकीला बाप नसणं हे तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख मानलं जातं. बापाविना वाढणाऱ्या एखाद्या गरीब मुलीची व्यथाच वेगळी असते आणि तीच व्यथा या संगमनेरच्या मुलीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6वीमध्ये शिकणारी ही तरुणी वडगाव पान या गावात शाळेत जाते. शाळेपासून तिचं घर हे 4-5 किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती तिच्या सायकलवर घराकडे निघाली. मुख्य रस्त्यानंतर घराकडे जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे आणि याच रस्त्याने जात असताना ती एकटी होती. अरुंद निर्जन असलेल्या रस्त्यावर अचानक एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर तिथे आला आणि त्याने आधी त्या मुलीला थांबवलं आणि तिला एक नाव घेत पत्ताही विचारला. त्यावर तिने माहिती नाही असं सांगितलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीने ॲसिड त्या मुलीवर फेकून दिलं. त्या मुलीला आधी त्याने सांगितलं की या पाण्याचा वास येतो का, हे काय आहे. त्यावर ती मुलगी म्हणाली मला माहीत नाही आणि त्यानंतर ती मुलगी नाही म्हणाली आणि तेवढ्यात त्याने ॲसिडचा हल्ला तिच्या चेहऱ्यावर केला. या हल्ल्यात मुलीच्या उजव्या बाजूचा चेहरा जवळपास 8 ते 10% भाजलेला आहे. ॲसिड फेकल्यानंतर तो नराधम तिथून निघून गेला आणि ती मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत आसपास असलेल्या घरांकडे गेली आणि चेहऱ्याची आग होते, माझ्या चेहऱ्यावर विष फेकलं असं सांगू लागली. काही महिलांनी आधी तिचा चेहरा पाण्याने धुवून काढला, मात्र हे ॲसिड आहे हे लक्षात आल्यानंतर त्या मुलीला तात्काळ गावातील डॉक्टरकडे नेण्यात आलं. त्यानंतर जखमी अवस्थेत तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्या मुलीला दाखल करण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ॲसिडमुळे मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग 8 ते 10% भाजलेला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिथेच तिच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं. या मुलीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील नसल्यामुळे ही मुलगी आपल्या आई आणि भावासोबत मामा आणि आजी आजोबांकडे मामाच्या गावी राहते. तिची आई ही मजुरी करते आणि मुलांचं शिक्षण त्यातून भागतं. आमची कोणाशी दुश्मनी नसताना माझ्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला असा टाहूच मुलीच्या आईने फोडलेला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने आणि मामाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीसुद्धा केली आणि ही घटना घडल्यानंतरच तालुक्यात ही बातमी पसरली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गावकऱ्यांमध्ये देखील संताप दिसून आला आणि रास्ता रोको करून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रभरात याची चर्चा झाली. नेते मंडळीसुद्धा यावर बोललेले आहेत. ती मुलगी या आरोपीला ओळखत नसल्याचंही समोर आले. त्यामुळे आरोपीला शोधून काढणं हे पोलिसांसमोर आव्हानाचं काम असणार आहे. मात्र शाळेत शिकणाऱ्या मुलीला अशा पद्धतीने रस्त्यामध्ये थांबवून हल्ला झाल्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातही ग्रामीण भागात हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. चिमुकल्या मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जाते आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस प्रशासन, गृह विभाग यांच्याकडे देखील बोट दाखवलं जाते. एकूणच संगमनेरची ही घटना, एका मुलीला अशा पद्धतीने तिच्यावर ॲसिड फेकणं, याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.